हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळी लवकरच आवरून घेतलं होतं, कारण मुलींना घेऊन आज फिरायला जायचं होतं. कुठे जायचं तर त्या बोलल्या की चला आज डीमार्टला जाऊया. तर मग सकाळी मेथीपुरी वगैरे बनवली आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून फुल पेट एकदम नाश्ता केला होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डीमार्टला गेलो. खोपोलीमध्ये डीमार्ट नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला पनवेलला जायला लागतं. मग टॅक्सी करून आम्ही पनवेलला गेलो होतो. घरामध्ये अजून काही काही बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहेत. पर्स बघत होते, पण मला ती तेवढी खास वाटली नाही. काही स्लीपर्स बघितलेत जे घरामध्ये वापरायला घ्यायचे होते मला ते. आणि त्याच्यानंतर काचेच्या या बरण्या आणल्या होत्या. अजून माझं बरंच सामान आहे जे वरती दुसऱ्या एका बरणीमध्ये भरून ठेवायला लागतं. मग त्याच्यासाठी या बरण्या घेतल्या, मस्त घासून पुसून ठेवल्या होत्या रात्री. घरी आल्यानंतर पहिला एक गरम गरम चहा करून पिला होता. म्हटलं एकदा चहा पिऊन झालं की जरासा कामाला तरतरीतपणा येईल. चहा सोडला होता, पण परत चहा प्यायला चालू केला आहे. पण दिवसातून 2च टाईम चहा पिते, ते पण एकदम शुगर कमी असलेला. चहा पिऊन झाल्यानंतर मग म्हटलं आता बाकीचं जे आणलेलं आहे ते पुसून वगैरे भरून घेऊया. कारण एखादी कोणती जर नवीन वस्तू आणली की ते पटकन त्याच्यामध्ये घासून पुसून पटकन ते कधी एकदा मला ते जागेवर जातं आहे असं होतं आहे. आणि हल्ली सजावट करायला एवढं आवडतं आहे, घरामध्ये काही काही नवीन आणावं असं वाटतं आहे. आणि ते सजवून ठेवल्यानंतर जो बघण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो एका गृहिणीला समजू शकतो. आणि घर सजवल्यावर किती छान दिसतं, किती मन प्रसन्न होतं, हे तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. तर बघा, माझा अजून एक कोपरा छान असा सजलेला आहे. डीमार्टमध्ये गेले होते, भरपूर अशा काही काही वस्तू घेतल्या. मुलींना काही काही घ्यायचं होतं, बॉटल्स वगैरे ते पण सगळं घेतलं. सॉसपॅन आणि एक पॅन पण घेतलेला आहे, चांगला वाटला म्हणून घेतलेला आहे. आणि बजेटमध्ये पण होतो. त्यात आपली यूट्यूबची फॅमिली चांगली ग्रो करते आहे. तुम्ही जे मला प्रतिसाद देताय, कमेंटमध्ये सांगताय, त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आणि असंच प्रेम राहू दे. यूट्यूबची फॅमिली अजून आपल्याला वाढवायची आहे भरपूर. आणि संक्रांती येते आता, संक्रांतीसाठी पण वाण आणलेला आहे काय काय. आणि ते काय आहे संक्रांतीचा वाण तुम्हाला संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की बघायचा आहे. नवीन काहीतरी चालू करणार आहे, काय आहे, काय चालू करणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही असंच शेवटपर्यंत बघत राहा. आणि एक लाईक नक्की करत जा. तुम्ही लाईक केला की मग मला समजत जातं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत. आणि मग नवीन नवीन काही काही बनवायला मग अजून जरा प्रोत्साहन मिळतं की अजून काहीतरी दाखवूया आपण. येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी माझं होम टूर एक देणार आहे की कसं घर सजवलेलं आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल माझ्या ब्लॉगमध्ये की सध्या सोफा नाही आहे माझ्याकडं, तर मला सोफा पण घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीचा सोफा घ्यायला हवा आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे काही सोफ्याबद्दल आयडियाज असतील ते पण नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.